वाटतं हो, या कशाच्या वड्या असतील? नाचणीच्या? चॉकलेटच्या? अजिबात नाही, तर या जवसाच्या वड्या आहेत. आणि म्हणायला गेलं ना, अर्ध्या पाऊण तासामध्ये तयार होतात आणि महिनाभर टिकतात। जवसाचे फायदे तुम्हाला माहितीच आहे, केस गळतीवर काम करतं, कॅल्शियम कमी असेल, सांधेदुखी असेल, त्वचेसाठी जवस किती चांगलं काम करतं। आणि आता उन्हाळा सुट्ट्या लागलेल्या आहेत, मुलं घरीच आहेत, मुलांना काही पौष्टिक करायचं आहे तर फक्त 45 मिनिटांचा वेळ द्यायचा आणि महिनाभर टिकणाऱ्या या जवसाच्या वड्या करायच्यात। शिकायच्यात तर आधी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कळलं? नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय जवसाच्या वड्या किंवा याला जवसाचे बार म्हणू शकतो किंवा तुम्ही याचे लाडू सुद्धा करू शकता। खरं तर साधारण एक 5 वर्षांपूर्वी मनस्वी खूप लहान होती तेव्हा मी ही रेसिपी लाडूच्या स्वरूपात शेअर केली होती, कारण त्यावेळी मला केस गळती खूप वाढली होती, शिवाय सारखे पाय दुखायचे। त्यावेळी मला डॉक्टरांनी जवस जितकं खाता येईल असं रोजच्या रोज थोडंसं जवस खायला सांगितलं होतं, कारण जवसाचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहे। जवसामध्ये जे तेल असतं त्याने स्किन चांगली होते, कॅल्शियम असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात, केस गळतीवर सुद्धा जवस खूप फायदेशीर आहेत बरं का। जसं कढीपत्ता फायदेशीर आहे तसंच जवस सुद्धा फायदेशीर आहे। जसं की आता उन्हाळा संपून पावसाळा आला, पावसाळा संपून हिवाळा आला की केस गळती सुरू होते, त्यावर जवस खूप उपयुक्त आहे। आणि शिवाय आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, मध्ये आधे काही खायचं असेल तर या जवसाच्या वड्या तुम्ही देऊ शकता। आणि हो, तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा। रेसिपीला सुरुवात करूया। जवसाचे बार किंवा जवसाच्या वड्या करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात। तर आपण घेतलेत 1 कप जवस, पाऊण कप साजूक तूप, 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप चिरलेला गूळ, सोबतच आपण घेतलेत थोडेसे बदाम, काजू आणि पिस्ते। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जवस भाजून घ्यायचे। बाजारातून आणल्यानंतर जवस चांगले निवडून घ्या, कधी कधी त्याच्यामध्ये काड्या वगैरे असतात, पण जवस कच्चे खाल्लेले चांगले असतात म्हणतात, पण कच्चे खाल्ले जात नाहीत, त्यामुळे असे मंद आचेवर खमंग भाजायचे, छान असे फुलले जातात आणि त्यांना चवही चांगली लागते। गॅस कमीच ठेवू आणि जवस असे छान फुलेपर्यंत चटचटेपर्यंत भाजून घेऊ। तर हे बघा, एक 5 ते 6 मिनिटांमध्ये छान जवस भाजून झालेत। आवाज ऐकायला येतो ना, असं ते फटाक्याची माळ लावल्यावर कसं तळतळ उडतात तसे छान उडायला लागले। गॅस बंद करायचा आणि हे बघा, हे असे ना भाजून घेतले, चटचट उडायला लागले ना की तेल सुटतं आणि ते असे चकाकायला लागतात। हे एका ताटामध्ये काढूया आणि संपूर्ण गार करून घेऊ। जवस पूर्ण गार झालेले आहेत, आता याला मिक्सरमध्ये घालायचं आणि खूप बारीक पावडर नाही करायची, हलकंसं जाडसर वाटून घ्यायचं, म्हणजे एकदम पण जाड नाही, असं रवा, आपला जाडा रवा कसा असतो तसं याला दळून घेऊ। तर हे बघा, याला मी असं जाडसर वाटून घेतलं आहे। आता कढई पुन्हा गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये घ्यायचं आहे साजूक तूप। तर घेतलेल्या तुपापैकी थोडं तूप मी शिल्लक ठेवलं, तूप गरम होऊन द्यायचं। तूप गरम झालं, यामध्ये घालायचे गव्हाचं पीठ। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ वापरलं तरीही चालेल। आता गॅस कमी करायचा आणि हे पीठ आपल्याला मंद आचेवर असं खरपूस कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं। तर मला वाटतं एवढं तूप पुरेसं होईल, आपण पाऊण कप म्हणालो होतो, पण मला वाटते अर्धा कप आणि वर 1 चमचाभर तूप बास होईल, पण तुम्हाला वाटलं तर अजून थोडंसं तूप ॲड करू शकता। तर गॅस करायचा आहे कमी आणि गव्हाच्या पिठाचा रंग हलकासा तांबूस होईपर्यंत आणि असा एक खमंग सुवास येईपर्यंत भाजून घेऊ। फक्त गॅस कमी करा, म्हणजे पीठ करपणार नाही आणि एकदम काळपट होणार नाही। गव्हाचं पीठ भाजून होतं आहे तोपर्यंत आपण याला तूप लावून घेऊयात, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला वड्या तयार करायच्या, किंवा बटर पेपर लावून घ्यायचा। हा ट्रे मी तयार करून घेतला, तुम्ही ताट वगैरे घेतलं तरी चालेल। तर एक 6 ते 7 मिनिटं पीठ भाजलं आहे, रंग बघा किती भारी आला आहे, बिस्किट कसं असतं तसा रंग आलेला आहे। आणि हे आता तूप सोडलेलं आहे, मगाशी किती घट्ट होतं, तूप सोडू लागलं असं हे पातळ झालं की समजायचं मिश्रण भाजलं आहे, म्हणजे गव्हाचं पीठ भाजलं आहे। गॅस बंद करूयात आणि याला जवसासोबतच काढून घेऊ। आता आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे। तीच कढई मी धुवून पुसून घेतलेली आहे, त्यामध्ये घालायचा आहे चिरलेला गूळ आणि पाऊण कप पाणी। ज्या कपाने आपण सगळं साहित्य मोजलं त्याच कपाने पाऊण कप पाणी घातलं। गॅस मी मोठाच ठेवते आहे, याला सतत ढवळायचं आणि गूळ याच्यामध्ये विरघळून घ्यायचा। तर गूळ संपूर्ण विरघळला आहे आणि पाकाला आता उकळी आली आहे।
उकळी आली की गॅस कमी करू आणि मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिटं पाक शिजवून घेऊ. म्हणजे हलकासा चिकटपणा यायला पाहिजे. खूप नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं. गुळाचा पाक 2 मिनिटं उकळून घेतला. आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले जवस आणि हे गव्हाचं पीठ घालायचं. इथून आपल्याला जरा पटापट हात चालवायचे आहेत. गॅस कमीच ठेवायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये घालूयात पिस्त्याची पूड, बदामाची पूड आणि काजूची पूड. आपण आधी काजू बदाम पिस्ते घेतले होते ना, त्यालाच मी चॉपरमधून बारीक करून घेतले. आता गॅस कमीच ठेवायचा आणि याला चांगलं एकजीव करून घ्यायचं. गव्हाचं पीठ, जवसाची पावडर, पाक हे सगळं छान मिक्स व्हायला पाहिजे. तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तुम्ही वेलची पावडर घालू शकता. मी असंच करते. लक्षात घ्या, गॅस कमीच ठेवून आपल्याला हे मिसळायचं आहे, नाहीतर मग मिश्रण कडक होईल. तर आपलं हे मिश्रण परतून झालं आहे. हे बघा असा गोळा झालेला आहे. तुम्हाला जर लाडू करायचे असतील तर याला एक 5 मिनिटं ठेवून द्या. हाताला सोसवेल असं कोमट झालं की लाडू वळायला घ्या. पण आता मी याच्या वड्या करणार आहे, त्यामुळे मी याला गरम गरमच ट्रेमध्ये काढते. याला आता गरम गरम असतानाच थापून घ्यायचं आहे. असा स्पॅच्युला असेल तर स्पॅच्युलाने पसरून घ्या. तसं काही नसेल तर सरळ आपली सपाट तळाची वाटी असते, त्याच्यात बुडाला तूप लावायचं आणि त्याने याला सेट करून घ्यायचं. आणि मी खूप असं पातळ वड्या करणार नाही, थोड्याशा जाडच ठेवते. हे बघा, आता मी पहिल्यांदा स्पॅच्युलाने केलं. आता तूप लावलेल्या वाटीने थोडंसं प्लेन करून घेऊ. तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळसुद्धा वापरू शकता. तीळ अख्खे तसेच वापरले तरी चालतील. जसं जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स घालतो ना, त्यावेळी थोडे तीळ घातले तरी चालतील. पण आता उन्हाळा आहे, तीळ खूप उष्ण होतील. शिवाय जवस ही थोडे उष्ण असतातच, म्हणून मी तीळ वापरले नाही. तर छान दिसावं म्हणून मी थोडेसे पिस्ते किसून घालते. नाही घातले तरी चालतील. याला थोडंसं सेट करूया. आता हे मिश्रण गरम आहे. एक असं 5 मिनिटं ठेवू. थोडंसं कोमट झालं की वड्या कापून घेऊ. तर साधारण एक 5-10 मिनिटं ठेवलं होतं. या वड्या आता कोमट झालेल्या आहेत. यांना कट्स मारून घ्यायचे. आता इथं मी थोड्याशा मऊ वड्या ठेवलेल्या आहेत. तुम्हाला जर अशा एकदम कुरकुरीत पाहिजे असतील तर अजून 1 ते 1.5 मिनिटं जास्त परता. म्हणजे थोडंसं असं उपिटासारखं होईपर्यंत आपण परतलं की मऊ होतात. अजून 1 मिनिटभर थोडंसं असं मोकळं व्हायला लागलं की मग तुम्हाला कुरकुरीत वड्या मिळतील. तर तुम्हाला जशा लहान मोठ्या पाहिजे तशा वड्या कापून घ्या. तर वड्या आपण कापून घेतलेल्या आहेत. पूर्ण गार झाल्यानंतर काढून घेऊ. तर आता या वड्या पूर्ण गार झालेल्या आहेत. यांना काढून घेऊया. तर कढईचा असा हा वेडावाकडा भाग मी जरा काढून घेते आणि वड्यांना अलगद बाहेर काढायचं. हे बघा, सहज वडी बाहेर निघाली. किती छान दिसते बघा. मस्त दिसते ना. येस. तर सगळ्या वड्या आपण अशाच काढून घेऊयात. आणि ह्या वड्या बघा ना, अगदी सहज निघतात. पटापट, काहीसुद्धा त्रास होत नाही, चिकटून बसत नाही, काही नाही. आणि इथं मी या मऊ वड्या केल्यात. तुम्हाला जर अशा कुरकुरीत कोरड्या वड्या पाहिजेत तर त्या वड्या करत असताना तुम्हाला मी आधी सांगितलं, मिश्रण अजून 1-2 मिनिटं जास्त परता. पण ते मिश्रण लवकर कोरडं होतं, त्यामुळं गरम गरम असताना पटकन लगेच ट्रेमध्ये टाका आणि सेट करून घ्या. लगेच कापून घ्या. फार वेळ थांबू नका, जसं याला थांबलो. आणि कापून घेतलं, गार झाल्यानंतर काढून घ्या. त्या वड्यासुद्धा महिन्यापेक्षा जास्त दिवस टिकतात. कारण याच्यामध्ये जवस आहे, जवसाचं तेल वगैरे त्याच्यामध्ये असतं, त्यामुळं ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतंच. आणि या वड्यांचा वास इतका भारी येतोय ना, म्हणजे जवस भाजताना येतच होता, कट केल्यानंतर सुद्धा मस्त जवसाचा वास येतोय. सुट्टीमध्ये मुलांसाठी काही बघत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा. यातली एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. तर हे बघा, अगदी सुंदर वड्या झालेल्या आहेत. जिभेवर ठेवतात विरघळतील अशा. तर करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.